नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, GMC छत्रपती संभाजीनगरची जी भरती आहे त्याबद्दल नवीन अपडेट आलेला आहे. काय अपडेट आहे संपूर्ण जाणून घेणार आहोत. तुम्ही थंबनेलवर पाहिलंच आहे की GMC मेडिकल कॉलेज जे छत्रपती संभाजीनगरचं आहे त्यामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा अर्ज करावा लागणार आहे. आता हा अर्ज का करावा लागणार आहे आणि कोणाला हा अर्ज पुन्हा एकदा करायचा आहे ते संपूर्ण डिटेल्स आपण पाहणार आहोत. त्या अगोदर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर इथं पाहिलं तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत दिनांक इथं जर पाहिलं तर हे 4 ऑगस्ट रोजी हे परिपत्रक काढलेलं आहे, पण ते आत्ता प्रसिद्ध केलेलं आहे. तर या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा अर्ज करायचे आहेत. ते कोणत्या विद्यार्थ्यांना करायचे आहे संपूर्ण डिटेल्स आपण पाहूया. पहा, ज्या विद्यार्थ्यांनी EWS प्रवर्गातून वर्ग 4 व समकक्ष पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांकरता विशेष सूचना. यामध्ये पाहिलं तर EWS आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग यामधून वर्ग 4 आणि समकक्ष पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की ज्या उमेदवारांनी सदर प्रवर्गातून आपले अर्ज दाखल केले आहेत परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना EWS प्रवर्गातून अर्ज दाखल करता आले नाही. तुम्ही जर इथं पाहिलं, ज्यावेळेस EWSमधून जे विद्यार्थी फॉर्म भरत होते त्यांचा EWSमधून फॉर्म ॲक्सेप्ट होत नव्हता, त्यामुळे त्यांचा डायरेक्टली जो आहे तो ओपनमधून अर्ज गेलेला होता. त्यामुळे ते EWS या प्रवर्गातून आरक्षण घेण्यास वंचित राहिले आहेत. अशा उमेदवारांना दिनांक 25, 26, 28 ऑगस्ट 2025 रोजी जी एक्झाम घेण्यात येणार आहे त्या अगोदर पोर्टलवर, आता हे पोर्टल कोणतं आहे ज्यावर तुम्ही फॉर्म भरलेला आहे ते पोर्टल, जर तुम्हाला डायरेक्ट लिंक हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपवर मी डायरेक्ट लिंक तुम्हाला सेंड करेन. हे जे पोर्टल आहे ते दिनांक 15/8/2025 पासून म्हणजे आजपासूनच हे सुरू झालेलं आहे. 7 वाजल्यापासून सुरू झालेलं आहे आणि 17 तारखेपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला पुन्हा अर्ज करावे लागणार आहेत. आता हे अर्ज पुन्हा नवीन करायचा आहे का नाही, तर तुम्ही इथं जर पाहिलं तर जुना तो तुमचा युजर ID आणि पासवर्ड आहे, जो रजिस्ट्रेशन नंबर, रजिस्ट्रेशन ID जो तुम्हाला ईमेलमार्फत प्राप्त झालेला आहे त्याच IDने तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि हे डिटेल्स करायचे आहेत. अशा उमेदवारांनी पुन्हा एकदा EWS म्हणजेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग या प्रवर्गातून सुधारित अर्ज सादर करावे, याची सर्व EWS उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणजे हे फॉर्म फक्त EWS उमेदवार जे आहेत त्यांना भरायचे आहेत. पुन्हा एक रजिस्ट्रेशन नवीन करायचं नाही. जे ऑलरेडी रजिस्टर केलेलं आहे त्यावरच तुम्ही एडिट करू शकता, त्यावरच तुम्ही लॉग इन करून हे अर्ज तुम्ही भरायचे आहेत. या व्यतिरिक्त तुम्हाला काही जर डिटेल्स हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमची क्वेरी असेल तर कमेंटमध्ये कमेंट करा आणि याच्या लिंकसाठी तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा.